दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है। ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है। देशात E20 इंधनावरून वातावरण चांगलंच तापलंय। E20 इंधनामुळे गाड्या खराब होत असल्याचा आरोप नागरिक करतायत। तसंच या इंधनामुळे गाड्यांचं मायलेज खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं नागरिक म्हणतायत। मात्र शासनानं E20 इंधन सक्तीचं केल्यानं नागरिकांकडे दुसरा पर्याय देखील नाहीये, त्यामुळे नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी देखील होतीये। त्यानंतर आता E20 इंधनावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील चांगलेच आक्रमक पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी काही दिवसांपासून अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळत होते, पण आता त्यांनी आपला मोर्चा नितीन गडकरींकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय। दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। या व्हिडिओतून पाहूयात की अचानक राहुल गांधी नितीन गडकरींविरोधात का आक्रमक झाले आहेत। E20 वरून आता राहुल गांधी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत का? E20 इंधनावरून एवढा आक्रोश असताना सरकार कुणाच्या फायद्यासाठी हा निर्णय कायम ठेवतंय? नमस्कार, मी मृणाली पिळणकर। एकीकडे देशातील लाखो वाहन चालक E20 इंधनामुळे गाड्यांचं इंजिन खराब होत असल्याचा आणि मायलेज मोठ्या प्रमाणात घटल्याचा आरोप करतायत, तर दुसरीकडे देशातील शेतकऱ्यांचा इथेनॉलमुळे मोठा फायदा होत असल्याचा दावा सरकार करते। मात्र शेतकऱ्यांच्या कल्याणाचा केवळ देखावा करून प्रत्यक्षात मात्र अब्जाधीश कॉर्पोरेट कंपन्या आणि सत्ताधारी नेत्यांशी संबंधित साखर कारखानदारांचे खिसे भरणं हाच या धोरणाचा मुख्य छुपा अजेंडा असल्याचा आरोप आता केला जातोय। याच मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। राहुल गांधींनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत सरकारवर थेट हल्लाबोल केलाय। E20 इंधनाच्या बाबतीत केवळ दाल में काला नाही तर पुरी दाल ही काली है अशी तीव्र शब्दात टीका करत त्यांनी या धोरणाला देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या खिशावर मारलेला दरोडा म्हटले। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राजकीय निशाणा साधणारे राहुल गांधी आता अचानक नितीन गडकरींवर आक्रमक झाल्यानं देशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। संसदेत आणि संसदेबाहेरही काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है। नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है। ब्रदर्स एंड सिस्टर्स, this is a matter of sequencing. In any campaign, we have to decide the sequence of affairs. Our problem right now is that there is so much corruption that there's a huge line in what we have to sequence. Don't worry, this issue, we're going to take it up in a massive way, because this is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरकारकडून सातत्याने असा दावा केला जातोय की इथेनॉल मिश्रणामुळे भारताची परकीय कच्च्या तेलावरील आयात कमी होईल आणि अब्जावधी रुपये देशातील शेतकरी वर्गाकडे जातील। देशात पेट्रोल देखील स्वस्त होईल, पण कृषी बाजारातील ग्राउंड रियालिटी या दाव्याचा पूर्ण उलट असल्याचं म्हटलं जातंय। इथेनॉल निर्मितीसाठी प्रामुख्याने लागणारा ऊस, मका आणि इतर तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याची चर्चा आहे। सरकारनं मक्यासाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिली असली तरी प्रत्यक्षात बाजार शेतकऱ्यांना MSPची किंमत मिळत नसल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कितीतरी कमी किमतीत विकावं लागतंय। याचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून अत्यंत कवडीमोल दरानं खरेदी करून इथेनॉल कंपन्यांना चढ्या दरानं विकतात, त्यामुळे प्रत्यक्षात याचा फायदा तर शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये। ऊसाच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही। ऊसापासून बनणाऱ्या इथेनॉलला सरकारी तेल कंपन्यांकडून अत्यंत आकर्षक दर दिले जात आहेत, लवकरच रोख पेमेंटही मिळतं। मात्र साखर कारखानदार हा प्रचंड नफा स्वतःच्या खिशात घालतात आणि शेतकऱ्यांना नाममात्र पैसे दिले जातात। ऊसापासून साखर बनवण्याच्या तुलनेत इथेनॉल निर्मितीतून कारखानदारांना मिळणारा नफा अनेक पटींनी जास्त आहे, परंतु या अतिरिक्त नफ्यातील 1% हिस्सा शेतकऱ्यांना दिला जात नाही। ऊसाचा दरही शेतकऱ्यांना वाढवून दिला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा देणारे हे धोरण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं शोषण करणारं ठरतंय असा आरोप केला जातोय। या संपूर्ण धोरणाचा बारकाईने अभ्यास केला तर असं दिसून येतंय की E20 धोरणाचे खरे लाभार्थी देशातील बडे राजकारणी, साखर कारखानदार आणि कॉर्पोरेट डिस्टिलरी कंपन्या आहेत असा आरोप केला जातोय।
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधील बहुतांश मोठे साखर कारखाने हे सत्ताधारी किंवा बड्या नेत्यांच्याच मालकीचे आहेत. साखरेचे जागतिक भाव हे बाजारातील चढ उतारावर ठरतात आणि त्यात तोटा होण्याची भीती असते. मात्र इथेनॉल खरेदीची 100% हमी थेट सरकारी तेल कंपन्यांनी घेतल्यामुळे या कारखानदारांना माल विकण्याची चिंता उरलेली नाही आणि हमखास नफ्याची लॉटरी लागली. या धोरणामुळे केवळ इंधन बाजारच नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि पशुपालन व्यवसायही संकटात सापडलाय. भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोट्यवधी टन अन्नधान्य मानवी वापराऐवजी गाड्यांचं इंधन बनवण्यासाठी वापरलं जातं. मका हा कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या पशुखाद्याचा मुख्य घटक आहे. मात्र मक्याचा मोठा साठा इथेनॉल प्लांट्सकडे वळवला गेल्यामुळे बाजारात पशुखाद्यांचे भाव गगनाला भिडल्याची माहिती आहे. याचा थेट फटका दूध आणि अंडी उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. परिणामी बाजारात दूध आणि अंडी महाग झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांचं कंबरडच मोडलंय. भुकेल्या जनतेच्या तोंडातील घास हिसकावून गाड्यांमध्ये इंधन म्हणून जाणं कितपत योग्य आहे असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जातोय. या सर्व प्रकारात देशातील सामान्य वाहन चालकही भरडला जातोय. इथेनॉलची ऊर्जा क्षमता शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असल्यानं गाड्यांचं मायलेज 10% कमी झालंय. 2023 पूर्वीच्या कोट्यवधी गाड्या या E20 इंधनासाठी सक्षम नसल्यामुळे त्यांच्या इंधन टाक्या, पाईप्स आणि इंजिनचे अंतर्गत भाग गंजत असून गाड्या दुरुस्तीचा हजारो रुपयांचा नाहक खर्च वाहन चालकांना सोसावा लागत असल्याची चर्चा आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर इथेनॉल पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त आहे तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यानंतरही पेट्रोलचे भाव कमी का केले जात नाहीत? तो अतिरिक्त नफा सरकार आणि तेल कंपन्या का लाटतायत असा सवाल नागरिक विचारतायत. यावरून आता राहुल गांधींनी मोदी सरकारला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना घेरतायत. E20 हा गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते रस्ते आणि वाहतूक मंत्री असल्यानं कंपन्यांना E20 सुसंगत इंजिन बनवण्याची सक्ती करणं आणि देशभरात या इंधनाची अंमलबजावणी करणं हे गडकरींचं काम आहे. गडकरींच्या माध्यमातूनच E20 धोरण येत असल्यानं राहुल गांधींना आता गडकरींविरोधातही आपला मोर्चा वळवावा लागलाय. देशभरातील नागरिक E20 विरोधात त्रस्त असल्यानं राहुल गांधी हा मुद्दा उचलताना दिसतायत. E20 वरून राहुल गांधी आक्रमक झाले तर जनता राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. जर आता राहुल गांधींनी थेट जनतेचा मुद्दा उचलला तर याचा फायदा 2029 मध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तसंच नीट पेपर फुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकारला घ्यावा लागला. त्यामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. जर आता E20 वरून नितीन गडकरींचा राजीनामा झाला तर हा मोदी सरकारसाठी दुसरा मोठा धक्का असेल. जनतेच्या मनात असलेला प्रश्न उचलून राहुल गांधी आता काँग्रेसला नवीन संजीवनी देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.